खूप साऱ्या मैत्रिणींना आणि ताईंना आहे ना माझं नाव माहीत नाही किंवा माझं गाव वगैरे, माझं माहेर सासर किंवा मी कुठं राहते पुण्यामध्ये हे सगळं काही माहीत नाही. तर जे काही नवीन आहेत ना त्यांच्यासाठी हो सगळं काही सांगणार आहे मी. पण ते आधी बघा, हा जो पाहुणा आहे ना तो म्हणजे कावळा, हा दररोज येतो तो. आणि त्याला बरोबर टायमिंग माहीत झालं, ज्यावेळेस पिलू येतो ना 2-1:30 वाजता, तेव्हा बरोबर येऊन तो तिथं काव काव करत असतो. कारण मी 1:30ला पिलूला आणायला गेले आणि 2 वाजता माघारी, म्हणजे 15-20 मिनटं लागतात चालत यायला. 2 वाजेपर्यंत मी रिटर्न आले ना माघारी. ज्यावेळेस आम्ही जेवण करतो ना 2 वाजता पिलू आल्यानंतर ना, मी आणि पिलू, तेव्हा बरोबर तो तिथे येऊन बसतो. आणि मग माझ्या पिलूने त्याला सवय लावून ठेवली आहे, दररोज चपाती दे, जे काय असेल त्याच्या हातात खायला ते सगळं काही देत असतो. आणि मग काय, हा घाबरतसुद्धा नाही. दुसरे पक्षी असतात ते एवढे जास्त घाबरतात, थोडंसं हातवारे केलं तरी उठून जातात म्हणजे लगेचच. पण हा तुम्ही बघितलं असेल किती म्हणजे निडर आहे आणि अजिबात घाबरत वगैरे नाही. खूप छान आणि शांतपणे बसून सगळं काही खातो आणि निघून जातो. आता बघा, नवीन जर्किंग आणलं आहे तर 4 दिवस त्यात चांगलं मळेपर्यंत तर आमचा पिलू काढणार नाही, नाही का? प्रत्येकच मुलं असं करतात. तुमची मुलं असं करतात का? मला नक्की सांगा. पण आहे ना, त्याची मैत्रिणींना कोण शाळेमध्ये ना त्याची नॉड सगळी काढून घेतली होती, याची पण काढली होती. आणि दुसरं ते वॉटरचं म्हणजे पावसा पाण्याचं वापरायचं असतं ना, ते पण त्याची पण नॉड काढली होती. तर चला म्हटलं, आज थोडासा वेळ आहे, कपडे वगैरे घालून त्याला, म्हणजे 10 मिनटं शिल्लक होती शाळेत सोडायला. तर चला म्हटलं आज त्याच्या नॉड सगळ्या बसून घेऊया, कारण एखाद्या दिवशी हरवल्या ना तर ते तशाच राहतात आणि अडचणीच्या वेळी पटकन सापडतसुद्धा नाहीत. म्हणून ह्या सगळ्या नॉड वगैरे घालून घेतल्या. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यासाठीचं स्नॅक्स म्हणजे डब्यामध्ये होतं, ते फक्त भरण्या रिकाम्या नव्हत्या म्हणून भरून ठेवायचं राहिलं होतं. तर आता जे रिकाम्या झालेल्या भरण्या आहेत ना त्यामध्ये सगळं काही मी भरून ठेवत होते. तर आता खूप सगळ्या जणांना, म्हणजे ज्या काही ताई नवीन फॉलोअर्स आहेत आपले किंवा जे काही नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्यासाठी ना, त्यांना माहीत नाही की माझं गाव वगैरे. तर मी माळशिरस तालुक्याची आहे, प्रॉपर माळशिरसची जरी तुम्ही म्हणलात तरी चालेल, कारण माळशिरसपासून आम्ही 3 किलोमीटर तर अलीकडं आहे. आणि आत्ता सध्या आम्ही इथं लाईव्हला पुण्यामध्ये राहतो. आणि तुम्हा सगळ्यांना तर माझं नाव माहीतच आहे. माझं नाव सोनाली आहे आणि मी आणि माझं पिल्लू आणि माझे मिस्टर आम्ही तिघेजण इथं पुण्यामध्ये राहतो. तर खूप सगळ्या जणांचे डाऊट मला वाटते क्लिअर झाले असतील बऱ्यापैकी. आणि अशीच थोडी मी माझ्याविषयीची म्हणजे सेल्फ इन्फॉर्मेशनसुद्धा देईन हळूहळू डेलीच्या व्लॉगमध्ये. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करत जा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला देखील पाहायला मिळतील. आता मी 26 तारखेला ज्यावेळेस गावाला जाईल ना, तर तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर माझं सासर आणि माहेर दोन्हीसुद्धा दाखवेन नक्की. म्हणजे प्लॅन झाला आहे तसा थोडाफार, तर नक्की दाखवेन. चलो बाय, आजच्यापुरता एवढाच.